दिल्ली विमानतळावर विमान अपघात टळलाय। स्विस एअरच्या कंपनीच्या विमानामध्ये बिघाड झाला आणि टेक ऑफच्या वेळी विमानाचं इंजिन फेल झालं आणि लँडिंग गिअर जवळ आग लागल्याची घटना घडली। सर्व प्रवाशांना तातडीतून विमानातून उतरवलेलं आहे। 4 प्रवासी किरकोळ यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी, दिल्ली एअरपोर्टवर विमान अपघात टळलेला आहे। स्विस एअरच्या कंपनीच्या विमानामध्ये बिघाड झाला आणि टेक ऑफच्या वेळी विमानाचं इंजिन फेल झालं, लँडिंग गिअर जवळ आग लागली। या सर्व विमानातल्या प्रवाशांना तातडीने विमानातून उतरवलेलं आहे। यामध्ये 4 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते। तर हा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण झी 24 तासवर पाहतोय। दिल्ली विमानतळावर विमान अपघात टळलेला आहे। सगळ्या प्रवाशांचे यामधले प्राण वाचलेले आहेत। 4 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते। टेक ऑफच्या वेळेलाच हा खरं तर बिघाड झालेला होता। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। महेश, काय नेमका बिघाड झाला होता आणि काय सद्यस्थिती आहे? नक्कीच दिल्ली विमानतळावर एक आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका विमानाला थांबवण्यात आलेलं होतं। विमान अचानक या ठिकाणी उतरवण्यात आलं। स्विस एअरलाइन्सचं हे विमान आहे आणि या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं आढळून आलेलं आहे। एकंदरीत पाहता टेक ऑफच्या वेळी विमानाचं इंजिन फेल गेलं होतं अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। लँडिंग गिअर जवळ आग लागल्यामुळे तात्काळ हे विमान दिल्ली एअरपोर्टवर उतरवण्यात आलं होतं। या घटनेमध्ये 4 प्रवासी हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। जेव्हा ही घटना घडली तेव्हा तात्काळ त्या ठिकाणी फायर ब्रिगेडने मोर्चा सांभाळला आणि या जी जखमी झालेले प्रवासी होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेला आहे। यामुळे एक मोठा अपघात या विमानतळावर टळलेला आहे। धन्यवाद महेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।